90चं दशक होतं आणि हाणामारींच्या पिक्चरांचा सिलसिला जबरदस्त हिट झाला होता. लोकांना ॲक्शनचे पिक्चर बघायला आवडत होते. त्यावेळी असे 2 पिक्चर आले. आता पिक्चर काय म्हणायचं त्यांना, ते पिक्चर रिलीज व्हायच्या आधीच त्यांनी असे काय काय रेकॉर्ड बनवले ना की ते रेकॉर्ड आत्तापर्यंत कुठल्या पिक्चरच्या म्हणजे गाण्यांना तर तोडता आलेलं नाही आहे आणि त्यांच्या कॅसेट्सना पण तोडता आलेलं नाही आहे. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे असे 2 पिक्चर जे गुलशन कुमार यांनी काढले होते. त्या पिक्चरनी कोणते रेकॉर्ड केले आणि ते कुठले पिक्चर आहेत आणि त्यावेळचा नेमका किस्सा काय होता. गुलशन कुमार हे नाव आपल्याला चांगलंच माहीत आहे, ते म्हणजे टी सिरीजशी जोडलं गेलेलं. 90चं दशक होतं. गुलशन कुमार हे आपले टी सिरीजच्या बॅनरखाली वेगवेगळी गाणी प्रोड्यूस करत होते आणि एक अल्बम बनवून ती विकत होते. त्यावेळी त्यांनी एक अल्बम काढला होता ज्याचं नाव होतं लाल दुपट्टा मलमल का. आता यातली क्या करते ते साजना तुम हमसे दूर रह के सुनी सुनी अखियों में अशी गाणी अक्षरशः धुमाकूळ गाठली होती. लोक तेच कॅसेट फिरवून 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 ऐकण्यात इतकी मग्न होती. त्यामुळं त्या कॅसेटनी इतका खप झाला त्या कॅसेटचा की गुलशन कुमार यांना स्वतः असं वाटायला लागलं की जेवढे हे अल्बम खपलेत ना तेवढा इथनं पुढं असं कुठल्या पिक्चरच्या गाण्यांचा अल्बम खपल असं काही वाटत नाही असं त्यांना वाटलं होतं. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. जसा काय त्या लाल दुपट्टा मलमल का यांनी एवढा अल्बम खपला त्यानंतर त्यांच्या डोक्यात आलं की याचा आपण पिक्चर काढूया आणि त्या गाण्यांना घेऊन त्यांनी एक पिक्चर काढला. पण त्या पिक्चरचं वैशिष्ट्य असं की तो पिक्चर कधी रिलीजच झाला नाही थिएटरमध्ये. त्यांनी तो पिक्चर टेलिफिल्म म्हणून काढला, म्हणजे टी व्हीवर रिलीज करायसाठी. आणि तो पिक्चर एवढा फेमस झाला टी व्हीवर, आता तो त्याच्या गाण्यामुळं झाला की त्याच्या स्टोरीमुळं झाला ती एक वेगळी गोष्ट. पण गाण्याची पॉप्युलरिटी एवढी होती की लोकांनी त्या गाण्यासाठी तो पिक्चर बघितला. त्याच्यानंतर जसं काही एखादं वर्ष पुढं सरकलं त्यावेळी असंच गुलशन कुमार बसले होते आणि त्यावेळी त्यांच्या टीममधली अनुराधा पौडवाल, उदित नारायण ही जी मंडळी होती त्यावेळी अनुराधा पौडवाल यांनी आपले नदीम श्रवण आणि कुमार सानू यांना घेऊन आले आणि एक गाणं ऐकवलं. आणि ते गाणं होतं की सासों की ज़रूरत है जैसे आशिकी के लिए. आणि ते जसं गाणं ऐकलं तेव्हा त्यांनी गुलशन कुमार यांनी सांगितलं की तुम्ही आणि 4-5 एक गाणी म्हणा आणि आपण एक अल्बम रिलीज करूया. त्या अल्बमचं नाव ठेवूया चाहत. आणि त्या चाहत अल्बममध्ये जवळजवळ 5-6 गाणी रिलीज झाली होती, म्हणजे तयार होती. आता त्याच्यावर बघा तिरकूट होतं ते म्हणजे नदीम श्रवण यांनी म्युझिक दिलं होतं, बाकी समीर यांनी गाणी लिहिली होती, कुमार सानू यांनी गाणी म्हटली होती. आता जेव्हा हे गाणं महेश भट यांच्यापर्यंत पोचलं त्यावेळी महेश भटनी हे गाणं ऐकलं आणि ते डायरेक्ट म्हणाले नदीम श्रवण, समीर, कुमार सानू यांना की आपण ह्या गाण्यांना घेऊन एक पिक्चर काढूया. आता हल्ली आपल्याला असं जाणवतं आहे की एक पिक्चर बनतो आहे आणि पिक्चरच्या मध्ये गाणी घुसवतो आहे. पण अक्षरशः महेश भट यांनी काय केलं, ती गाणी ऐकलीत आणि त्या गाण्यांच्या मध्ये आपला पिक्चर घुसवला आणि त्या पिक्चरचं नाव होतं आशिकी. आता आशिकीमध्ये 10 ते 12 गाणी होती, सगळी गाणी टॉप नॉच लेवलची होती. जसं त्याचं टायटल सॉन्ग होतं सासों की ज़रूरत है जैसे, हे म्हणजे धीरे धीरे से मेरी जिंदगी में आन. जबरदस्त एकाहून एक गाणी होती. पण जसा काय हा मेसेज मिळाला त्यांना, कुमार सानू यांना, नदीम श्रवण यांना की महेश भट पिक्चर बनवतो म्हणते, सगळी खुश झाली. एक दिवस असा आला की गुलशन कुमार अचानक म्हटले की आपण याचा काही पिक्चर बनवायचा नाही, हा अल्बमच रिलीज करायचा. जशी ही बातमी महेश भट यांच्यापर्यंत पोचली तसे महेश भट धावत पळत आले गुलशन कुमार यांच्याकडे आणि म्हटले पिक्चर का नाही काढायचा याच्यावर. तर गुलशन कुमार म्हटले की पिक्चर चालेल असं काय वाटत नाही, गाणी चांगली आहेत ह्याची. मग महेश भट म्हटले जर हा पिक्चर चालला नाही तर अक्षरशः म्हणजे पिक्चरची लाईनच सोडतो, नाव बदलतो हे वगैरे काय नाही, परत पिक्चरला हातच घालत नाही, परत कॅमेऱ्याला हात लावत नाही, पिक्चर माझ्या डोक्यातून काढून टाकतो. गुलशन कुमार म्हटले दे लिहून मला. तसं महेश भट यांनी लिहून दिलं. त्याच पद्धतीनं गुलशन कुमार यांनी पण एक वचन दिलं की याच्या आधी मी जेवढं काही प्रमोशन केलं नाही ना त्याच्यापेक्षा जास्त प्रमोशन मी या पिक्चरचं करेन. आणि मग पिक्चर निर्माण केला महेश भट यांनी, ज्याचं नाव होतं आशिकी. थोडे दिवस गेले, परत गुलशन कुमार यांनी महेश भट यांना बोलवून घेतलं आणि म्हटलं सगळं ठीक आहे, सगळं चाललं आहे, पण यातले हिरो आणि हिरोईन काय चांगली नाही, नट आणि नटी यांची तोंड काय चांगली नाही आहेत. मग आता महेश भट यांना टेन्शन आलं. परत आणि एक त्यांना युक्ती सुचली. आता ह्यो आहे त्या जे काही जॅकेट होतं राहुल राय आणि अनु अग्रवाल यांच्या डोक्यावर जॅकेट जे टाकलं होतं ना त्याच्यामागचा हा किस्सा आहे. त्यांनी एक असं पोस्टर डिझाईन केलं की त्याच्यामुळे त्यांची तोंडच दिसणार नाहीत.
म्हणजे यात नट कोण आहे, नटी कोण आहे हे लोकांनी त्या थिएटरमध्ये जाऊनच बघायचं. आता तोंडच दिसली नाहीत तर गुलशन कुमार यांचा प्रॉब्लेमच सुटला. ते म्हणत होते हे चांगले दिसत नाहीत. त्यामुळं महेश भट यांनी पोस्टर असं डिझाईन केलं आहे की त्या पोस्टरमध्ये जे काही नट आणि नटी आहेत त्यांच्या तोंडावर त्यांनी जॅकेट टाकलं आणि ते जॅकेटनं त्यांची तोंडं झाकलीत. आणि मग महेश भट म्हणाले आता तर काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला. आणि जसा काय तो पिक्चर रिलीज झाला, जो चाहत नावाचा अल्बम बनणार होता तो आशिकी नावाचा पिक्चर रिलीज झाला आणि त्या पिक्चरनं अक्षरशः गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं. कशासाठी? जगात सगळ्यात जास्त ऑडिओ कॅसेट्स खपल्या. आता ह्यो होता किस्सा लाल दुपट्टा मलमल का आणि आशिकी याच्या मागचा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि कुठला किस्सा तुम्हाला ऐकायचा असेल तर नक्की कॉमेंट करा, त्याच्यावरचा व्हिडिओ आपण नक्की आणू.